नमस्कार. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रात अनेक लोककला इथं प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक कला हलगीवादन ही एक कला आहे. ज्या कलेमुळे अक्षरशः अंगावर शहारे येतात अशी कला म्हणजे हलगी. महाराष्ट्रात अनेक कलाकार होऊन गेले, ज्या कलाकारांनी आपल्या हलगीच्या वादनामुळे महाराष्ट्रात नाव कमवलेलं आहे. पण आपण आता आज अशा हलगीवादकाकडे आलेलो आहोत जो लहानपणापासून म्हणजे हलगीवादक आपण ज्याला म्हणू, जो लहानपणापासून हलगीचा शौकीन आहे. जसं त्याला समजतंय, खेळताना असेल, अभ्यास करताना असेल, अगदी जेवताना असेल, ती त्याची हलगी सोडत नाही. असाच एक बाल कलाकार आपण ज्याला म्हणू, इंदापूर तालुक्यातील बिजवडी या गावामध्ये आज आपण त्याच्या भेटीला आलेलो आहोत. आपण त्याच्याकडून जाणून घेऊया त्याच्या हलगीचा नाद त्याला कसा लागला आणि अधिक त्याची याबाबतचा हलगीचा प्रवास. मस्त वाजवतो बाळ. काय नाव काय तुझं? सागर सतत नरळे. सागर नरळे. बर बर बाळा, काय कितवीत आता? शाळेत जातो का वाजवत बसतो? नाही, जातो शाळेत. कितवीला आहे? 9वीला. 9वीला. कुठल्या शाळेत आहे? मस्त फुले दिलंय. इथंच. अच्छा, तुला हे कधीपासून हलगीचा नाद कधीपासून आहे? लहानपणापासून. लहानपणापासून. बर बर बर. आवडतं तुला हलगी वाजवाय? आवडतं. बर बर बर. आणि हलगी फक्त घरीच वाजवतो का बाहेर जातो कुठं हलगी वाजवाय वगैरे असं आवड म्हणून? लांब जातो. लांब जातो. बर 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 बर. तर हा हलगीवादक, जो बाल हलगीवादक, ज्याला या हलगीच्या त्याला येणाऱ्या कलेमुळे अनेक कार्यक्रम वगैरे असतील तर तिथं त्याला बोलवलं जातं, त्याच्याकडून ते हलगी वादन केलं जातं. तुला बाळा पुढं तू आता मोठा होशील किंवा तू समजा कुठं नोकरीला लागला तरी तू ही हलगीचा नाद तुला कायम राहणार? कायम राहणार. हो. बरं. काय आणखी वाजवून दाखवतो का? थोडं वाजव एकदा. बाल कलाकाराचं जे त्याचे शेजारी आजूबाजूला राहतात त्यांच्याकडून त्याचं काय दिवसभरात करतो काय त्याच्याविषयी आणखी त्याच्याकडून माहिती घेऊ. काय नाव काय आपलं? उषा. अच्छा, काय चांगलं वाजवतो हा, असं? चांगलं वाजव. माझ्या बरोबरच असतं ते गाण्याला यायला ते. अच्छा, हा, बर बर बर. कधीपासून ही काय ते तुम्ही लय आता लहानपणापासून त्याला हलगी असे त्याच्या बाप्पाने आणली होती. एवढी एवढी हलगी यायची. शाळेत जायचा, शाळेत बी वाजवायला लावायचे मास्तर लोक. हा, हा, 15 ऑगस्टला 26 जानेवारीला वाजवायला लावायची. हा, हा, हा. त्याची शूटिंग काढायची सगळी. हा, हा, हा. हा. आणि आता तर चांगलं वाजवायला हा, लागलाय. हा. अगदी लहानपणापासून हे करतोय, हे जे वाद्य वाजवतोय. तुम्हाला तर सारखं ऐकाय मिळत असेल इथं शेजारी. आम्हाला कधीपासून हे सगळं ऐकाय मिळतं? तो खूप असा वयाचा 4-5 वर्ष असतानाच त्याचं म्हणजे ते वाजवायचं त्याला छंदच आहे एक तो. त्याचा आवडता छंद आहे तो. त्याला एक ती नादच आहे लहानपणापासून ते वाजवण्याचा. दुर्गा देवी कुठं ही म्हणजे त्याला असा देवी बसते ना आमच्या गावात, दुर्गा देवी ही 9 दिवस हालत नाही ते. काय काय काय? 9 दिवस हालत नाही दुर्गा देवीपासून. 9 दिवस हालत नाही. हा. अच्छा. तर या बालकलाकाराच्या आई वडिलांना आपण भेटणार आहोत आणि या बालकलाकाराचा एक जीवन प्रवास आत्ताचापर्यंतचा जो झालेला आहे त्याच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. चला तर मग त्याच्या आई वडिलांकडे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सज्जन विठ्ठल नरळे. नरळे. बर. काय काम काय करता? मेंढर राखतो.
मेंढर राखता. हम्म. पोरगा चांगला वाजवतोय हो त्याला लहानपणापासूनच नाद आहे. लहानपणापासून. हा कधीपासून ती वाजवतोय? तो लय लहान असताना वाजवतोय. अच्छा. हा ते आधी टोपणं काय ताटल्या काय ताटल्या वाजवायचं. टोपणं. बर 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 बर. ताटल्या टोपणं वाजवत हा ते हलगी. परत हलगी त्याला. मग त्याने हलगीची मागणी केली का कसं काही? हा म्हणला आला हलगी पाहिजे आम्हाला. बर बर नंतर हलगी आणली. बर. नंतर हलगी आणली. हा आता ही जी हलगी वाजवतोय, आता वडील म्हणून तुम्हाला त्याचा आनंद वाटतच असेल. हो आता ही हलगी घरी वाजवतो का असं बाहेर कुठं त्याला बोलवलं जातं किंवा काय? कारण तालुक्यात जरा प्रसिद्ध आता थोडंसं झालेलं आहे ह्याचं हलगी. तालुक्याच्या बाहेर जातो तो वाजवायला. तालुक्याच्या बाहेर जातं. हा अच्छा अच्छा अच्छा. बाग बारामती पर्यंत इकडं अशी बोलवतात त्याला नेत्यात. होय हो हो. हो हो हो. रात्रीचं दिवसा कधी बी. कधी बी कधी. हा. अभ्यासाचं काय? अभ्यास करतो का? अभ्यास असलं तरी ती हलगी संघ असते त्याच्या. बर. हा हलगी बरोबरच हा. शेजारी हलगी हा. ठेवून अभ्यास. हो बर. जेवताना पण. जेवताना हलगी हा आणि झोपताना? झोपताना मग तेच राहिली की तिथंच होणार. ओके ओके. चांगलंय. सकाळी उठल्यापासून ते हलगी हलगी, फक्त हलगी. काही त्याला दुसरं काम नाही काय नाही ते हलगी. आपण काही म्हणलं तर त्याचं ते वाजवायकडे लक्ष जात. बर. हलगी हेच त्याचं आता जीवन झालेलं आहे. झालेलं आहे. हा. ओके ओके. तर या पद्धतीने हलगी हेच आता जीवन झालेलं आहे. खरं तर या बालकलाकाराला बघून त्याचं वाद्य ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आलेले आहेत. या बालकलाकाराने त्याची हलगी, त्याची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जपली खरी, पण येणाऱ्या काळामध्ये त्याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे. त्याला कुठंतरी पोटापाण्याची त्या माध्यमातून सोय व्हायला पाहिजे, अशीच ह्या पालकांची त्याच्यामध्ये भूमिका आहे. मी श्रीयश नलवडे, उपसंपादक अवधूत पाटीलसह जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, बिजवडी, तालुका इंदापूर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.